आदिवासी समाजाचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आरक्षण बचाव महामोर्चा। सकल आदिवासी समाजाच्या वतीने आज नांदेड शहरात आरक्षण बचाव उलगुलान महामोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। काही दिवसांपूर्वी एका समाजाने मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली। त्यांच्या आरक्षण मागणीमुळे मूळ आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्क व अधिकारावर दगा येणार आहे। त्यामुळे घटनात्मक आरक्षणाच्या संरक्षणासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने 6 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण बचाव उलगुलान महामोर्चा काढण्यात आला। या उलगुलान महामोर्चाची सुरुवात नांदेड येथील नवा मोंढा मार्केट यार्ड मैदान येथून होणार असून अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा धडकला। या महामोर्चात जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज पारंपरिक वेशभूषा परिधान करून पारंपरिक नृत्य करत या मोर्चात आदिवासी बांधव सहभागी झाले होते। या सकल आदिवासी समाजा माध्यमातून सांगायचं आहे की हा आमचा बाबासाहेबांनी संविधानिक मार्ग दिलेला आम्हाला आरक्षण आहे। हे कुठल्याही गॅजेट किंवा कुठल्याही कागदोपत्री दिलेलं नाही। कारण बाबासाहेबांनी या ठिकाणी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस वडापाव खाऊन या ठिकाणी संविधान लिहिले। बाबासाहेबाला हे माहीत नव्हतं का की नागपूर या ठिकाणी आहे, या ठिकाणी विदर्भ आहे, या ठिकाणी आपला अमरावती विभाग आहे, या ठिकाणामध्ये आदिवासी नव्हते का? मराठवाड्यात आदिवासी होते, बंजारा समाज नव्हते का? बंजारा समाज सुद्धा होते। बाबासाहेबांना माहीत आहे की 1950 सालला जे आपलं 26 जानेवारी 1950 जे संविधान आपलं लागू झालं त्याच्या अगोदर हे गॅजेट हे खारिज झालं। हे आदिवासी बांधवांनी प्रथमतः समजून घेतलं पाहिजे। कारण बाबासाहेबांनी हे सर्व माहीत होतं की बंजारा समाज मराठवाडा व्यतिरिक्त बाकीकडे आहे। आणि या ठिकाणी आमचे तेलंगणा बांधव सुद्धा म्हणतात, या ठिकाणी तेलंगणामध्ये आंदोलन झालं की तेलंगणामध्ये जो काही समजा त्यांनी आरक्षण मिळवलं त्यांना शिक्षणासाठी आणि याच्यासाठी होतं, राजकीय स्वार्थासाठी नाही। त्यांच्या दबावापोटी यांनी काय केलं की आज राजकीय आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीने त्या ठिकाणी तेलंगणामधला आदिवासी समाज हा आमचा त्यांच्या विरोधात आज कोर्टामध्ये लढाई लढत आहे आणि रस्त्यावरची सुद्धा लढाई लढत आहे। या माध्यमातून बंजारा बांधव आणि आदिवासी बांधवांना माझी तम्र आदिवासी समाजावर विनंती आहे की आपण कुठलेही जाती गलितचे भाषण न बोलता समाजामध्ये एकोपा राहून आपण तन मन धनाने एकत्र संविधानिक मार्गाने लढाई लढावी हे या आदिवासी आणि बंजारा बांधवांना सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय बिरसा। आता आमच्या प्रमुख नेते मंडळांनी मोर्चाला संबोधित करत असताना जे काय भूमिका मांडली, मी कालपर्यंत ही भूमिका मांडतो। हैदराबाद गॅजेट्स आणि आदिवासींच्या आरक्षणाचा कुठलाही सूत्रामध्ये त्या ठिकाणी संबंध येत नाही। हे पहिल्यांदा आपल्या मार्फत आपण समजून घेतलं पाहिजे। भारतीय संविधानाने 342व्या कलमाच्या नुसार जे काही घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, हे संविधानामध्ये अगदी संविधान निर्माण झालं तेव्हाच हे आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे। ज्या बांधवांचं ज्यांचं आरक्षण जे मागणी करतात ऑलरेडी त्यांना व्हीजीएनटी म्हणून 3% आरक्षण त्यांना मिळालेलं आहे। परंतु हेही तुमच्या मार्फत हे सांगू इच्छितो, त्यांच्या अलीकडे मागणी बदललेली आहे। आमच्या 7% आरक्षणाला आम्ही धक्का न लावता ते 3% आरक्षण त्या आमच्यामध्ये समाविष्ट करून किंवा आम्हाला स्वतंत्र आदिवासीचा दर्जा द्यावा। कशासाठी स्वतंत्र आदिवासीचा दर्जा दिला पाहिजे? त्यांना माहीत आहे 1977 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने अशाच पद्धतीचे शासन निर्णय काढल्यानुसार त्यांना फक्त शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या, परंतु आरक्षणाच्या सर्वच्या सर्व सवलती त्या ठिकाणी त्या समाजाने लाटलेल्या आहे आणि मूळ आदिवासी उद्ध्वस्त झालेला आहे। ही परिस्थिती आमच्या नजरेपुढे आहे आणि त्या संदर्भामध्ये तेलंगणामधल्या आमच्या मूळ आदिवासींचं सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन त्या ठिकाणी चालू आहे। तो निकाल आपल्या बाजूने या ठिकाणी जरूर लागणार आहे। आज तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, जे 5व्या सूचीच्या अंतर्गत पेसा कायदा या राज्यामध्ये राज्यपालाच्या आदेशानुसार लागू झाला आहे। 17 संवर्गाची भरती करण्याच्या समाधानाची भूमिका सरकारने त्या काळामध्ये घेतलेली होती। त्या संदर्भामध्ये गैर आदिवासी लोकांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेला आहे। त्या पिटिशनचा निकाल आजच आपल्या माध्यमातून सांगतो, आमच्या बाजूने त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे। म्हणजे संवैधानिक आरक्षण ही बाबासाहेब आंबेडकरांनी डोळसपणाने या आदिवासींची सरासर सर्व बाजूने विचार करून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याला विशिष्ट चौकट त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। त्या चौकटीमध्ये न बसणारे लोक जर अशा पद्धतीने आरक्षण मागत असतील, हे कदाचित त्या ठिकाणी कोणीही मूळ आदिवासी माणूस खपून घेणार नाही, हे निश्चित या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो। परंतु सरकारने परवा आपण ऐकलेले असतात, जालन्यामध्ये या धनगर समाजाच्या नेत्यांचे उपोषण चालू आहे। त्या संदर्भामध्ये जे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आलेलं होतं, त्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्यमंत्र्याला डायरेक्ट मोबाईलवर त्यांनी ऑनलाईन त्यांनी बोलणं करून दिले। त्यावेळेस स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, राज्याच्या स्तरावर अशा पद्धतीचं आदिवासी किंवा
अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये असे आरक्षण देण्याचा सरकारला कुठले अधिकार नाही, हा तो केंद्राचा अधिकारी आहे असं त्यांनी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे। तरी सुद्धा हे दबाव टाकून अशा पद्धतीने जे प्रयत्न होत असेल तर या ठिकाणी चुकून या ठिकाणी परत एकदा सरकार निर्णय होऊ नये म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे। आमच्या हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही हे प्रतिनिधिक स्वरूपाचे आम्ही मोर्चे या ठिकाणी काढतो। नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वतेज न्यूज।